आत्ता कुठे झाडाला शांती मिळाली असेल पहा. थंड थंड पाणी येत आहे पाईपानी आणि झाडाला देत आहे मी. तर हा झाड पहा, ह्याला थोडासा पाणी मिळत राहते तर हा किती सुंदर याचे पानं हिरवे हिरवे झाले आहेत. आज मी तुम्हाला सांगत आहे की आंबे आम्ही कसे पिकू टाकतो ते तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगेन आणि तुम्ही पण असे सोप्या पद्धतीने घरी करू शकणार. तर आंबे बघा तुम्ही, आंबे हे पिवंडी आहेत आंबे आणि हाताने तोडलेले आंबे आहेत. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मी खूप दिवस झाले इकडे आमच्या सांदीकडे आलेलो नव्हतो आणि झाडाला पण पाणी दिला नव्हता. तर आज मी काय झाडांना पाणी देणार आहे, त्यांना म्हणजे एवढ्या उन्हाळ्याचा थंडा करणार आहे. तर त्यासाठीच मी आले होते आणि यातलं पाणी म्हणजे जो आहे नळ इथूनच आहे आणि जो पाईप होता तो तिकडे नेला आहे. तर सर्वात आधी पाईप घेऊन येतो आणि सर्व झाडांना पाणी देतो, कारण माझे जे झाडं होते ते उन्हामुळे खूप सुकू लागले आहेत. आत्ता कुठे झाडाला शांती मिळाली असेल पहा. थंड थंड पाणी येत आहे पाईपानी आणि झाडाला देत आहे मी. तर हा झाड पहा, ह्याला थोडासा पाणी मिळत राहते तर हा किती सुंदर याचे पानं हिरवे हिरवे झाले आहेत. आणि त्याचबरोबर हा दुसऱ्या झाडाला पहा, म्हणजे त्या साईडच्या झाडाला बरोबर पाणी नसेल मिळत म्हणून तो झाड म्हणजे असा चिंबून गेल्यासारखे वाटत आहे. तर आज मी त्यांना नाराज नाही करणार, सर्व झाडांना पाणी देणार आहे. तर मलाही म्हणजे झाडाला पाणी दिल्यावर मलाही सुद्धा सुकून मिळेल म्हणून मी देत आहे. मी म्हणजे गेले 2-4 दिवस झाला म्हणजे गावाबाहेर होतो. मी गेलो होतो बाहेर लग्नाला. तुम्ही माझे ब्लॉग पाहिलेच असाल. तर मी गेलो होतो लग्नाला, त्यामुळे माझ्या इकडे झाडांकडे लक्ष नव्हती. तर त्यामुळे आणि उन्हाळा पण खूपच आहे, त्यामुळे हे झाडं पूर्ण सुन्न पडल्यासारखी झाले आहेत. त्यांचे पानं पाहू शकता तुम्ही, किती पुरे चिंबून असे लहानचा मुलगा कसा करते तशासारखे चिंबून गेले आहेत बिचारे. तर त्यांना ताजे करायचं काम करते. आता मी दुपारी आले आहे तर गाईस 12 वाजता, म्हणजे सकाळी तर म्हणजे कंट्रोल वगैरे आणायला जायचं होता आज. तर उशीरच झाला आणि आता मी पाणी देत आहे. तर थोडंसं त्यांना तरी कुठं चांगलं वाटत असेल, कारण एवढ्या उन्हाळ्यात म्हणजे आपण जरी 1-2 घंटा थोडंसं पाणी नाही पिलात तर चांगला नाही वाटत. हे तर झाडं आहेत, त्यांचं जीवन पूर्ण पाण्यावर आहे, तर त्यांना पाणी देणे म्हणजे खूप गरजेचं आहे. तर पाणी देत आहे गाईज. आता पाणी दिल्यानंतर आपण दुसरं काम करूया, म्हणजे आज आंबे पण पिकू टाकायचे आहेत. तर आंबे पिकू टाकूया नंतर. सर्व झाडांना पाणी देऊन झालं आहे, म्हणजे थंड थंड गार केलं आहे मी पाण्याला. आता तिथली तणीस घ्यायची होती, ते मी एका पोतलीत भरून घेतली आहे. ते तणीस घेऊन आता मी घरी जाईन आणि आंबे जे आणले होते ते पिकू टाकासाठी ते पिकू टाकेन आणि तुम्हाला पण दाखवेन की आंबे आम्ही गावामध्ये कसे पिकू टाकतो. ते तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवेन. तुम्हाला पण तशी करायची असेल तर तुम्ही पण करू शकता. तर मला एक टेन्शन येत आहे, जो की माझ्याकडे आंब्याचं झाड आहे, त्याची ग्रोथ म्हणजे उंच उंच उंचच होत राहिली आहे. माझ्यापेक्षा उंच झाड झालं आहे आणि वरतून त्याला ह्या फांद्या फुटल्या आहेत. पण एवढ्या वरती जाऊन फांद्या फुटणे म्हणजे झाडाची उंची आहे ते बहुत जास्तच झाली आहे. आणि ग्राफ्टिंग बघू शकता तुम्ही, इथं ग्राफ्टिंग केली होती. तर एवढा तर पोर्शन ठेवाच लागेल, कारण ती हा दुसरा व्हेरायटीचा आहे. तर आपण इथून कटिंग करून असा मी विचार केला आहे, पण एवढ्या उन्हात कटिंग करणे म्हणजे झाडं डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. तर त्यामुळे आपण आत्ताच कटिंग नाही, थोडासा पावसाळ्यासारखी मोसम पाहिल्यावर त्याला आपण इथे मधातूनच कटिंग करू, जेणेकरून आपल्याला कॅनोपी बनवायला झाडाचा म्हणजे सोपी जाणार. तर आता सर्वात आधी घेऊन जाऊ तणीस आणि घरी बढिया आंबे पिकू टाकूया. आज मी तुम्हाला सांगत आहे की आंबे आम्ही कसे पिकू टाकतो ते तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगेन आणि तुम्ही पण असे सोप्या पद्धतीने घरी करू शकणार. तर चला स्टार्ट करूया. मगाशी मी सांदी तोडून आमच्या तणीस आणलेली होती. आता तुम्ही पाहू शकता माझ्या साईडला इकडे, म्हणजे मी जेव्हा झोपून होतो तेव्हाच म्हणजे आंबे आमचे पिकू टाकून ठेवले होते. तर ते मी तुम्हाला आत्ता पूर्ण एकदा प्रोसेस सांगतो की कशा प्रकारे ते केले आहेत. तर आमच्याकडे हारा नसल्यामुळे म्हणजे मोठी टोपली, त्याच्यामुळे आम्ही हे उजाला म्हणजे साबणीच्या खोक्यामध्ये आम्ही ठेवलं आहे पिकू टाकासाठी आंबे. तर सर्वात आधी आम्ही काय केलं की आतमध्ये तणीस म्हणजे बेस त्याचा बनवला आणि साईडला पण पूर्ण मग चांगल्या प्रकारे तणीस लावली. तर हे तणीस म्हणजे बैलाचा चारा म्हणून वापरले जाते, हेच आहेत धानाची. तर आंबे बघा तुम्ही, आंबे हे पिवंडी आहेत आंबे आणि हाताने तोडलेले आंबे आहेत. गावठी गावठी नाही, सरकारीच आंबे आहेत, पण म्हणजे पाड पडलेला आंबा आहे. तर मधामध्ये आम्ही हे टाकले आंबे आणि बुडाला पण तणीस आहे आणि वरतून पण हे तणीस अशी झाकली आहे.
तर हे तुम्हाला थोडी थोडी वल्ली तणीस दिसत असेल, ओली केली आहे. कारण जो म्हणजे घाम फुटला पाहिजे थोडासा आंब्याला, थोडीशी गरमी झाली पाहिजे, म्हणून थोडीशी तणीस पण ओली करून घेतली आहे इथं. म्हणजे असा पूर्णपणे झाकून घेतला आहे आम्ही चारही साईडकडून. आणि हे प्रोसेसला म्हणजे पिकासाठी आम्ही कुठलाही केमिकल वगैरे काही नाही वापरला, नॅचरली हे पिकणार आहेत आता आंबे. तर फक्त आम्ही तणीस टाकली आहे चारही बाजूनी, म्हणजे आंबे पूर्ण दिसले नाही पाहिजे तेवढी, आणि पाणी टाकलं आहे जेणेकरून थोडासा थंड राहील आणि हवेचा जास्त प्रकारे प्रभाव पडेल नाही, पॅक राहतील. तर हीच होती गाईज आमची छोटीशी प्रोसेस, जेणेकरून आपण आंबे चांगल्याने पिकू टाकू शकतो घरी. तर त्यानंतर आम्ही हे असे पॅक करून ठेवून देऊ, पलंगाच्या खाली ठेवायचं नाही तर कुठेही ठेवायचं. तर अशा प्रकारे आम्ही हे आपली आंबे पिकू टाकायची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली ते नक्की सांगा. आता आमच्या गावी बहुतच जास्त हवा धुवून येत आहे, आता माहीत नाही पाऊस पण येऊ शकते, पण दुपारपासून म्हणजे बहुतच जास्त ऊन चालू आहे. तर आता माहीत नाही संध्याकाळी कसा काय मोसम होते. तर हेच होती गाईज माझी प्रोसेस, जो आंबे कसे पिकू टाकायची ते सांगायची. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जो SUB सबस्क्राईब लिहून राहील त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याला भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू आणि जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. बाय बाय.